फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहात? आता मी बनवत आहे उपीट. तर ह्याच्यामध्ये फक्त आपण नॉर्मली हिरवी मिरची टाकतो आणि जिरे मोहरी टाकतो, कढीपत्ता, कांदा. तर मी ह्याच्यामध्ये काय केले, हिरवी मिरची, लसूण, लाईटली अद्रक, मीठ, जिरे, मोहरी नाही टाकलेली, ह्यांची पेस्ट करून घेतली. लसूण, मिरची, अद्रक, जिरे आणि थोडीशी कोथिंबीर यांची पेस्ट केली आहे आणि ती इथे टाकलेली आहे ह्याच्यामध्ये. हे बघा, मी हिरव्या मिरच्या ॲड नाही केलेली, पेस्ट टाकते ह्याच्यामध्ये. आता आपण टाकूया टमाटा. नेहमीप्रमाणे टमाट्याचं थोडंसं गाळ होण्यासाठी मीठ, एकदा ट्राय करून बघा. मी फर्स्ट टाइम ट्राय करते, कसं होतं मी बघणार आहे. चव कशी लागते उपीटची. उपीट बनवत आहे मी. पेस्ट करून टाकल्यावर कसं लागते बघू. छान लागलं तर तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगा की कसं झालं आहे. मीही सांगते इथे कसं झालं आहे. टेस्ट कशी लागते ह्याची. मस्त जबरदस्त लागत असेल तर मी नक्की कमेंटमध्ये सांगेन तुम्हाला, तुम्ही लाईक कमेंट केल्यावर. आता आपण रवा टाकूया ह्याच्यामध्ये. हे बघा, रवा टाकलेला आहे. तुम्ही बारीकही घेऊ शकता, मोठाही रवा घेऊ शकता. ज्याला जसा आवडतो, बारीक आवडतो किंवा मोठा आवडतो, तो तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. आणि थोडीशी हळदही मी टाकलेली आहे वाटणमध्ये. हळद आणि मीठ टाकायचं. बघू तर आपण एकदा ह्याची चव कशी होती. मस्त छान लागली ना, मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगते. तुम्हीही एकदा घरी ट्राय करा. वरून थोडंसं मीठ टाकते. क्या उचल. मस्तपैकी छान खरपूस झाला आहे भाजून रवा. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करूया. पाणी शक्यतो गरमच ॲड करा, छान चव येते उपीटला. मी ग्लासामध्ये घेतलेलं आहे, कोमट पाणी करून घेतलेलं आहे. हे बघा, पाणी ॲड केले. इकडे मी नाश्त्याची तयारी करत आहे, तिकडे कियांश मला हेल्प करत आहे. घरातला जो पसारा आहे ना, तो आवरण्यास मदत करत आहे. एक मिनटं तुम्हाला दाखवते. हे बघा, बिछाना अजून त्याचा तसाच आहे. पहिली घाण गोळा करून घेतो आहे मी. किचन वगैरे पॅसेज क्लीन केलं आहे. त्याची सर्व घाण तिकडे ठेवली आहे मी हॉलमध्ये. छान मस्तपैकी शिरा शिराच म्हणते बघा, उपीट.
थोडीशी लाईटली कोथिंबीर पहिले ॲड करते मी ह्याच्यामध्ये. मग आपण पूर्ण झाला ना उपीट, मग त्याच्यामध्ये परत कोथिंबीर ॲड करू. आता कोणाकोणाला ह्याच्यामध्ये शेंगदाणे पण आवडतात, डाळ पण टाकतात, ह्याच्यामध्ये ॲड करू शकतात. मी नाही शेंगदाणे ॲड केले, विसरले मी शेंगदाणे ॲड करायचं. भूकच खूप लागली, थंडीत खूप भूक लागते. नाश्ता केले तरी असं वाटतं की थोड्या वेळाने जेवण करावं असं वाटतं. हे मस्तपैकी उपीट होत आहे. छान झाली चव, मस्त लागते. तसं वाटून टाकलं तरी सुद्धा एकदा ट्राय करा तुम्ही आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा उपीट कसं झालं आहे तुमचं. अद्रक, मिरची आणि जिरे, मीठ, हळद, लसूण यांची थोडीशी पेस्ट करून उपीटमध्ये टाकायचं. छान मस्तपैकी तडका द्यायचा तेलामध्ये. आपला कांदा नेहमीप्रमाणे, कढीपत्ता, टमाटा गाळ होण्यासाठी लाईटली मीठ आणि उपीट आणि कोथिंबीर, बस. नक्की मला कमेंटमध्ये सांगा उपीट कसं झालं आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय.